खंबाटकी घाटात साताऱ्याकडून पुण्याकडे जाणारी वाहतूक विस्कळीत, गाडी बंद पडल्याने ट्रॅफिक जॅम, रस्ता मोकळा करण्याचे वाहतूक पोलिसांचे प्रयत्न सुरू। मुंबईसह रायगड, रत्नागिरीत सोमवारी अतिमुसळधार पावसाचा अंदाज, ठाणे, पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा कायम। मुख्यमंत्र्यांची पाठ वळताच इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळली, प्रशासनाचा कुणावर वचक राहिला नाही का, वारकऱ्यांचा संतप्त सवाल। पिंपरी चिंचवडमध्ये आठवड्याभरामध्ये 3 सायबर गुन्हे दाखल, 8 आरोपींनी 4 कोटी रुपयांची फसवणूक केल्याची माहिती। बीडच्या परळीमध्ये सरपंच बापू आंधळेंची गोळ्या घालून हत्या, हत्येमागचं कारण अद्याप अस्पष्ट। गोंदियातल्या नवे गावात पीठगिरणी मशीनमध्ये ओढणी अडकून महिलेचा दुर्दैवी मृत्यू, घटनेमुळे सर्वत्र हळहळ। अकोल्यात कूलरच्या शॉकने 3 वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, मागील 7 दिवसातील तिसरी घटना। तुळजापूरला पाणी टंचाईपासून दिलासा, शहराला आता 2 दिवसाआड पाणी पुरवठा, बोरी धरणातील पाणी पातळीत वाढ झाल्याने निर्णय। जालन्यात दमदार पावसानंतर 78% क्षेत्रावर खरीपाची पेरणी, मात्र 5 दिवसात पावसाच्या विश्रांतीनंतर शेतकऱ्यावर दुबार पेरणीचं संकट। दमदार पावसानंतर कोकणातील धबधबे प्रवाहित, राजापूरच्या सवतकडा धबधब्यावर पर्यटकांची गर्दी।